तर हॅलो फ्रेंड्स, आज मी एक मिनी ब्लॉग घेऊन आले आहे. तर इथे बघा मी कलेजी मसाला ही रेसिपी बनवत आहे. तर ती थोडी शेअर केली आहे. तर कढईत तेल घेतलं आहे, त्यात कांदा टाकला आहे. कांदा चांगला परतवून घ्यायचा, म्हणजे तो कचकच दाताखाली नाही लागत, जरा ब्राऊनच करायचा. जर तुम्हाला फक्त मसाल्यात करायचं आहे तर तुम्ही मसाल्यात करू शकता, म्हणजे वाटपाचे मसाले. तर वाटप करून घेतलेलं त्याच्यात मी अद्रक, लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीर टाकून वाटप करून घेतलेला. कांदा टोमॅटो चांगला परतल्यावर जे वाटप केलेलं ते टाकलं. त्यानंतर लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, धने पावडर असेल, तुमच्याकडे जे बेसिक मसाले असतील ते टाकून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर हे जरा तेल वगैरे सुटलं ना, तर थोडं 5-1 मिनटं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा मी कलेजी ॲड करते. आणि ही पाव किलो कलेजी होती, जे की 3 ते 4 माणसं सहज खाऊ शकतात. इथे मी परतून घेतलं होतं. मग कलेजी चांगली अशी परतून घ्यायची. आणि कलेजी जास्त तर ग्रेव्ही केल्यावर एवढी खास लागत नाही, ती असं मसाला वगैरे केलं ना तर खूप छान लागते. म्हणून मी थोडंसंच पाणी टाकलं आहे आणि बाकीची मी सगळी वाफेवर शिजवणार आहे. तर इथे मी मीठ टाकून घेतलं आहे. मग परत चांगलं परतून घेते. त्यासोबतच बघा थोडंसं तेल उरलेलं तेही टाकून घेतलं. आणि आता पाणी बघा मी हलकंसं थोडंसं देणार आहे. कोथिंबीर टाकून घेतली आणि जे माझं मिक्सरचं भांडं होतं त्यातला मसाला काढून त्यात थोडंसं पाणी टाकून ते परतून घेते. आणि मग 5 ते 10 मिनटं जरा झाकून ठेवते. तर इथे बघा मी पाणी टाकलं, पण तर मी मिक्स केलं नव्हतं. मिक्स करून घेते आणि मग झाकण टाकून शिजवते. आणि नंतर बाकीची कामंही तशीच औरात घ्यायची. तर मी मग ते किचन साफ करून घेते. तर बघा इथे छान अशी उकळी आली होती आणि परत मी झाकून ठेवलं होतं थोडा वेळ. आणि इथे भांडी घासून घेते, कारण की आपल्याला मल्टीटास्किंगमध्ये राहावंच लागतं. तर इथे मी सगळी भांडी वगैरे जी उरली होती ते पटापट घासून घेतली, कारण की संध्याकाळचं मग हलकं काम कमी होतं. आणि बेसिन असल्याचा हाच उपाय असतो की आपण पटापट असं एका साईडला जेवण शिजत असलं तर दुसऱ्या साईडला भांडी घासू शकतो. तर इथे बघा चांगली उकळी आलेली आणि जरा आटत पण आलेलं पाणी. तर इथे मी परत कोथिंबीर थोडीशी ॲड केली आहे छान असं दिसण्यासाठी. आणि परत थोडं शिजवण्यासाठी ठेवते, कारण की वाफेवर मी शिजवते आणि एकदम लो फ्लेमवर आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतो. ते बघा खूप छान अशी झालेली आहे. तर मस्त असा भात होता. भाताबरोबर मी कलेजी घेतली होती, चपातीही होती. तर माझं हे सगळं रुटीन झालं आहे बघा. जेवण वगैरे सगळं झालेलं, भांडी वगैरे घासून झालेलं. आणि हा आहे माझा छोटासा किचन. आणि खूप छोटासा आहे, पण नीटनेटका ठेवला आहे मी, हातरून वगैरे टाकून झालेलं. आणि रोज अशी झाडं मला काढून ठेवावी लागतात खिडकीतून, म्हणजे उंदीर मामा येतो त्यामुळे झाडं खाली काढून ठेवते. आणि आता गुड नाईट, बाय सगळ्या.